निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो हॅलो, श्री हा स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई, बोला ना. हा, मी बडोद्याहून बोलते. हा हा. श्रुती महेश तारे. अरे बाप. अजिंक्य आहे ना, दिल्लीवाला. हो 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 हो. त्याची मावशी का त्याची? मावशी. हो, त्याची हा मावशी. हा, त्याने मला सांगितलं ना. मी हो माझ्या मावशीकडनंच तुमचा नंबर घेतला आणि मी अनुभव शेअर हो केला. हो हो. मलाही आपले शेअर करायचे अनुभव. हा हा हा. मी तो ट्राय करत होते केव्हाचा, तर आत्ता लागला. नाही नाही, आता अनुभव चालू होता ना ताई, म्हणून बिझी होता. हो हो, बरोबर आहे. हा 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 हा. तर माझाही अनुभव आहे. म्हणजे मी पण आधी गजानन महाराजचं करायची. अरे तर वा. तर मग आम्ही इथे कसं बडोद्याला मठ आहे ना स्वामींचं, हा हा तर हा. आम्ही 10-12 वर्षापासून तिकडे जातो, मी आणि माझे हसबंड. पण अरे आता वा. पण मी कसं आता दर गुरुवारी यांच्या बरोबर जायची. मग हा. तिकडूनच गजानन महाराजांचं जवळ आहे, तर तिकडे आम्ही जायचो. अच्छा तर अच्छा. मी जास्त त्यांचं करायची. पण आता धीरे धीरे यांच्याबरोबर जाऊन जाऊन मला ते स्वामींचं पण हे व्हायला लागलं. पण म्हणजे जास्त मी स्वामींचं नव्हती करत, हा पण हळूहळू मला जाऊन जाऊन मग एकदा काय झालं, मला गजानन महाराजांचं पण मला अनुभव आला. आणि एकदा मी असंच मला दिसलं की मी खूप पाण्यात अशी बुडून राहिले, आजूबाजू पाणीच पाणी चारी अरे बाजूला. बापरे. हा हा हा. तर माझ्या हातात मला लक्षात आलं की माझ्या पर्समध्ये गजानन महाराजांचा फोटो आहे. हा तर हा हा. मी घाबरून तो असा छातीला लावून घेतला. आणि जशी जशी मी पुढे पुढे जात होते, हा तसं हा तसं जसे जसे गजानन महाराजांचे पाय त्या पाण्याला लागले, हा हा. तसं तसं ते पाणी दूर होऊन गेलं आणि समोर गाड्या उभ्या होत्या आणि मी नीट निघून गेले तिकडून. अरे असं वा. मला असं मला ते स्वप्न दिसलं, म्हणजे अरे बापरे. गजानन महाराजांचं. हा आणि हा. मग ते गजानन महाराजांचा फोटो आहे पहा, थोडे वयस्कर असे बसलेले, हो हो हात हो असे हो. खाली करून. तर हा. ते मला सकाळी सकाळी असंच दिसलं, की अशी येऊन बसले आणि एक हात असा उंच करून मला असं आशीर्वाद देतात ते गजानन महाराज. हा तर हा असं हा. मला असं दिसलेलं. मग त्याच्यानंतर काय झालं, हम्म. माझी तब्येत कोरोनाच्या नंतर अशी खूप बीपी आणि शुगर वाढून गेली. अरे तर अरे. माझी तब्येत खूप खराब झाली, म्हणजे 1-1.5 महिना खराब झाली. तर हो हो. असं वाटायचं की माझा जीव घाबरतोय, कोणी जीव खेचतोय माझा, असं मला व्हायचं. अरे अरे तर अरे. पण तशा ह्याच्यातही आम्ही स्वामींना आणि इकडे जायचो गजानन महाराजांना. हा हा हा. तर माझी ही तब्येत खराब व्हायच्या 8 दिवस पहिले मला असं स्वप्न दिसलं हा. की स्वामी येऊन आमच्या इथे बेडवर बसले. ओ. आणि ते बेडवर बसलं, तर मी ह्यांना म्हणते मी तर गजानन महाराजांचं करते, मग मला स्वामी कसे दिसतात ते. हा हा पण मी ना काय केलं, जाऊन स्वामींच्या पायावर डोकं ठेवून दिलं. हा हा तर हा. तर स्वामींनी माझ्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून मला उठवून बसवलं अरे आणि वा. माझ्या डोक्यावर हात ठेवला. तर मी स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. हा हा हा. तर मी काहीतरी घ्यायला गेले, बाहेर आले तर स्वामी गायब झाले. अरे. मी म्हटलं स्वामी आत्ता इकडे होते, कुठे चालले गेले. म्हणून आमच्या मागच्या गॅलरीतनं मी पाहिलं तर मागच्या गल्लीत जात होते. तर हो. त्यांनी तिथून नाही मला वळून पाहिलं, उभे राहिले हा. आणि हाताने मला असा आशीर्वाद दिला त्यांनी. अरे म्हणजे वा. आणि मग माझी तब्येत ठीक झाली. तर स्वामींनी मला असं सांगून दिलं की भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीचे आहे. तुझा परीक्षा टाइम चालू होणार आहे, तू घाबरू नको. ओ. असं. मग त्याच्यानंतर तर म्हणजे मला असं, मी यांना म्हटलं मला तुम्ही स्वामींच्या मठात घेऊन चला. हा मला ते स्वामी, मग आम्ही तिकडे गेलो. हा. तिकडे मला स्वामींना पाहून इतकं डोळ्यात पाणी यायला लागलं आणि तेव्हापासून मला स्वामींचं एवढं वेड लागलं की अरे वा. काय विचारूच नका. की बाई स्वामी तुम्ही मला वाचवलं नाही, बिलकुल माझ्यात दम नव्हती उभे राहायची. पण बापरे. एवढं मी बरी झाले एकदम. आणि अरे वा. तो दिवस ना आज दिवस 3 वर्ष झाले माझं बीपी काही वाढलं अरे नाही. वा. किती छान एवढं किती छान. मला
इतकं म्हणजे हे झालं. हा मग आमच्याकडे कसं गजानन महाराजांची म्हणजे मूर्ती आहे. हा हा. काय आमच्याकडे ह्यांनाही फार आहे स्वामींचं, यांना जास्त पहिलेपासूनच होतं. तर अच्छा हे अच्छा. म्हणे की चल आपण मूर्ती घेऊ म्हणे स्वामींची. हा तर हा. मी म्हटलं की आपण कधी केलं नाही आणि एवढी मूर्ती पुन्हा आपल्याकडे किती मूर्त्या गोळ्या होऊन जातील. बरोबर. गजानन महाराज स्वामी आपल्याशी नाही झालं तर हा तरी ते म्हणे ऑनलाईन पाहतो, पण ऑनलाईन मध्ये काही जमलं नाही. हा. आणि तुम्ही विश्वास नाही करणार, आम्ही उज्जैनला गेलो, अजिंक्य होता. अच्छा. आम्ही तिकडे गेलो. हा तर तो म्हणाला चला आपण म्हणे मावशी मॉलमध्ये फिरायला जाऊ. तर हा आम्ही लोक मॉलमध्ये गेलो. हा तिथे मॉलमध्ये एक अशी दुकानं होते अशा आतमध्ये शोरूम. हा. तिथे ना बुद्धाचे आणि अशा मूर्ती असतात. हा हा सगळ्या मूर्त्या ठेवलेल्या होत्या. हा तर तिथे एक पांढरी मूर्ती यांना दिसली मागे. हा. त्यांनी उचलली तर ती स्वामींची मूर्ती निघाली. अरे आणि तुम्ही विश्वास नाही करा, उज्जैन मध्ये कोणाला स्वामी माहित नाहीये माहित काय. आहे. हो तिथे तर सगळं महाकाळ आणि हो सगळं असं सगळं माहिती लोकांना. हो. म्हणजे कल्पनाही नाही करू शकतो. ह्यांनी ती मूर्ती उचलली हा. आणि त्याला त्याला दिली की ही आम्हाला मूर्ती. तो सुद्धा चेहरा पाहून आमचा हसायला लागला आणि विचार करायला लागला की ह्यांनी इतक्या सगळ्या ह्याच्यात हे काय उचललं. ती मूर्ती. हो. आणि तसे स्वामी आमच्याकडे आले. बोला कुठून नाही यायचं बापरे. असलं तर स्वामी आपल्या घरी असे येतात. उज्जैन वरून आले कमाल. हो. मग त्याच्यानंतर मग मी सगळं शिकले. अभिषेक दर गुरुवारी करते. आज अरे हो. मग स्वामी चरित्र माझे 34 वेळा झाले आता. बापरे 5 लाख जप झाला माझा आता स्वामींचा. बापरे बापरे. आणि हो गुरुचरित्रचा 14वा 18वा अध्याय वाचते, सतत नामस्मरण करते. आणि इतकं मला प्रचिती येते ना स्वामींची की काही विचारूच नका. हो ना. आणि हो खूप. आणि ना एकदा असंच मी अशी झुल्यावर बसलेले, स्वामींचा फोटो लावलाय आम्ही बाहेरच्या रूम मध्ये. हा तर हा मी अशी बोलत बसले होते विचार करत करत की हा स्वामी कोणी आम्हाला इतकंच आपलं दुःख सांगतं तर आपलं घडी घडी सांगितलं आम्हाला इतका त्रास होतो. तर हा. तुम्ही पूर्ण जगाचा ऐकत असता, हो सगळ्यांची इच्छा पूर्ण करत असता. तर खरंय. तुम्हाला किती त्रास होत असेल पण तुम्ही कोणाला सांगाल. तर हा. तुम्ही आपली लक्ष देत जा स्वतःकडे असो. आई आणि ग. माझे हसबंड तिकडून येत होते नोकरीवरनं. हा तर ते घरात पाय ठेवल्या ठेवल्या म्हणे की तू म्हणे स्वामींशी बोलत बसलेली का. हा म्हटलं का तुम्हाला कसं माहित. तर वाटलं तर म्हणे मला तिथे बाईकवर येताना दिसलं की तू झुल्यावर बसून स्वामींशी बोलती आणि स्वामी सोफ्यावर बसून तुझ्या गोष्टी ऐकून असतात. अरे बापरे किती त्यांना कमाल. त्यांना दिसलेलं. अरे वा. हो. आणि मला काय रोज मी एक स्वामींना सकाळी फळ देते, कोणताही चिरून मी आपल्या हाताने खाऊ घालते त्यांना. अरे वा. मी चिरून लावते की स्वामी तुम्हालाही तर जरूरत आहे, तुम्ही घ्या हे फळ. तर स्वामींना फळ खाऊ घालते. तर हे इथे जप करतच बसलेले स्वामींचा आणि मी त्यांना स्वामींना खाऊ घालत होते. तर ते मला म्हणे की तू फळ खाऊ घालतील ना तर स्वामी देवीच्या रूप मध्ये बघा फोटो असतो हो स्वामींचा. तर हो. म्हणे तसे बसले आणि तू ते तुझा फळ खाता ते म्हणे तशा रूपात बसून. अरे वा. त्यांना दिसलेलं. बघा किती तुमच्या पती पत्नींची किती एकजीव आहात पण तुम्ही. हे ना आम्ही दोघं खूप हेही खूप खूप श्रद्धाने करतात स्वामींचं. अरे वा. त्यांचंही आता 3दा सव्वा सव्वा लाख झाला. आता ते 4थ्यांदा करतात ते जप. बापरे. हो. आम्ही दोघं करतो आणि दोघं मठात जातो. काही झालं तरी आम्ही जातोच म्हणजे अरे वा. असं. मग काय इतकं म्हणजे स्वामी सांभाळून घेतात ना की काही विचारूच नका. आणि तुम्ही अजिंक्यला पण किती छान शिकवलं हो ताई. अजिंक्य आम्हाला मुलगासारखा आहे. आम्हाला पोरबाळ नाही, अजिंक्य आमचा मुलगाच आहे. हो ना. मग किती तो आम्ही श्रद्धेने करतो आणि काय हो. सुंदर अनुभव ताई त्याचा. अरे खूप करतो तो. तर आत्ता त्याच्यानंतरही पुन्हा त्याला ताटलीत पुन्हा स्वामी आलेले त्याच्या एक. हो. हो. तुमच्याशी जेव्हा शेअर केलं ना हा हे हा. आत्ताचीच गोष्ट आहे ती. अरे त्यांनी मला बापरे. फोटोही पाठवला आणि सांगितलंही की अरे मावशी पुन्हा माझ्या याच्यात म्हणे आलंय पा. फार गोड आणि मुलगा आहे, गोड मुलगा आहे. हो फार छान आहे. आणि इतकं म्हणजे कमाल झालं. मी जसंच दुसरं पारायण पूर्ण केलं ना स्वामींचं हा. चरित्राचं तसंच आम्हाला अक्कलकोट जायचा योग आला. इथून 18 तास लागतात बडोद्याहून. हो हो हो. तर आम्ही तिकडे गेलो राहिलो. तर आम्ही आहे ना स्वामी अन्न क्षेत्र आहे ना समोर. हो 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 हो.
तर तिथे आम्ही गेलो तर इतकी गर्दी होती की आम्हाला तिथला प्रसाद नाही मिळाला. तर ऑटोवाला आम्हाला म्हणाला की तुम्ही आहे ना बाळप्पा महाराजांच्या तिकडे प्रसाद हा घ्या, हा मी हा तुम्हाला तिकडे घेऊन चालतो. हा तर हा आम्ही तिकडे गेलो, पण माझ्या मनात आलं की म्हटलं आपण इथवर आलो आणि आपल्याला स्वामींचा इथला प्रसाद नाही मिळाला. हा तर हा तुम्ही विश्वास नाही करणार की आम्ही ज्या जागी राहिलो होतो हॉटेलमध्ये हा ते हा त्याचे त्याचे जे ऑनर होते ते मागच्याच तिथे त्यांचं घर होतं, त्या ओ हॉटेलच्या मागे. तर अरे ते आम्ही सकाळी जेवून आलो, म्हटलं आता संध्याकाळी कुठेतरी आपण जाऊ खायला असं. हा हा तर हा त्यांनी आपल्या मुलाला पाठवलं, म्हणे ते दोघं आले तर त्यांना खालती बोलव म्हणे. तर अरे आम्ही वा दोघं खालती गेलो. तर त्यांनी आम्हाला जेवू घातलं आणि अरे म्हणे की तुम्हाला म्हणे प्रसाद नाही मिळाला ना सकाळी तिथे, मी तुमच्यासाठी प्रसाद घेऊन आलो. आणि ते मठात त्या समोरच्या अन्नक्षेत्रातनं हा त्यांनी शिरा आणला आमच्यासाठी. मग स्वामींना केवढी काळजी की आपला भक्त बिना प्रसादाचा जातोय, त्याच्या मनात असं आलं. खरंच त्यांनी खरंच तो प्रसाद, नाही तर कोण बोलवतो कोणाला जेवायला ऑनर. शक्यच नाही खरं त्यांना काय अडली आहे की आम्हाला बोलवतील जेवायला. बरोबर त्यांनी आम्हाला मिसळ पाव आणि तिथला शिरा गरम करून खाऊ घातला. म्हणे बाप म्हणे तुम्ही इथवर आले आणि बिना प्रसादाचाच आहे, वा आम्ही तुमच्यासाठी तिथून घेऊन आलो म्हणे प्रसाद. ओ किती कमाल ताई एवढं म्हणजे मला आश्चर्य झालं की स्वामी विचार आला आणि स्वामींना केवढी काळजी आहे. काळजी खरंच एवढी खरंच काळजी की हे बिना खाता पिता जाता ते आपल्या इथनं, तर आपण हो यांच्यासाठी इथून प्रसाद पाठवा. हो तसं झालेलं आम्हाला. बिलकुल अगदी इतका खूप अनुभव छान छान ते आला. आणि खरंच दुसऱ्यांदा पुन्हा गेलो तेव्हा आम्ही अजिंक्यला घेऊन गेलो. अजिंक्य हे मी, हा तेव्हाही आम्हाला इतके छान दर्शन झाले. आम्ही तिथे ते हक्क्याचा मारुती मंदिर आहे ना, हो 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 जिथे बाळप्पा महाराजांनी माळा केल्या होत्या, हो 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 स्वामींनी सांगितलं होतं त्यांना की माझा जप कर. हो 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 तिथे त्या भोयारात बसून आम्ही तिघं जप करून आलो. अरे वा हो, आणि तिघांनी आम्ही पारायण पूर्ण केलं तिथे. मग वा त्याच्यानंतर हो, आणि इतकं म्हणजे छान वाटलं ना तिथे की किती बस. छान किती आणि सुंदर हो, आणि मग तिथे आम्ही राजेराय मठ मध्ये गेलो ना, हा त्यांनी तर तिथले जे ब्राह्मण होते ते एकदमच आम्हाला म्हणाले, आम्ही रात्री गेलो की वाटतं सकाळी आम्ही निघू तर दर्शन करून घेऊ. हो हो तर ते म्हणे आम्हाला म्हणाले, म्हणे तुम्ही उद्या जाताय तुम्ही. त्यांनी गाडी पाहिली ना आमची, म्हणे बडोद्याची गाडी आहे. म्हटलं हो. म्हणे हो म्हणे तुमच्या इथेही मठ आहे ना स्वामींचा. म्हटलं हो आहे. हा 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 तर म्हणे की तुम्ही अभिषेक केल्याशिवाय जाऊ नका इथून म्हणे. अरे बापरे तर अजिंक्य म्हणे की नाही म्हणे मावशी, आता ह्यांनी म्हटलंय तर आपण तर करूनच जाऊ. म्हणे बरं तुमची स्वतःची गाडी आहे ना, तर तुम्ही थोडं 2 तास उशिरा निघा असं. हा तर आम्ही अभिषेक करायला फक्त आम्ही तिघं होतो हो आणि एक मुलगा आणि होता. हा नाही तर हा तिथे अभिषेकला गर्दी असते, कोणी नव्हतं. अरे वा आणि त्यांनी आमच्याकडनं अभिषेक इतका छान 2 तास करवला. आम्हाला वरती चढवून दिलं स्वामींच्या जवळ, आणि बापरे गरम पाणी आणून दिलं, दूध आणून दिलं, सगळं न्हाऊ घालून अरे वा स्वामींना सगळं लावून बिवून एवढा छान आरती आमच्याकडनं करवली आणि खूप छान आमचा अभिषेक करवला अरे त्यांनी. वा किती छान ताई खूपच सुंदर अनुभव आणि जेव्हा हा मला अजिंक्यचा फोन आला दिल्लीवरून हा तर मी तर शॉकच झाली म्हटलं दिल्लीवरून कसा काय फोन येतो एवढ्या रात्री तो आणि हिंदी मग बोलतो ना, त्याला येत हो नाहीये. हो हो तरी पण तो खूप प्रयत्न करून मराठी बोलला हो हो. हा पण त्याला काय फ्लुएंटली नाही बोलता येत. हा हा त्याला आता तुटक तुटक, म्हणून तो हिंदीमध्ये बोलतो, नाही तर इंग्लिश मध्ये येतं हा त्याला. हा पण तो त्याच्यावर पण खूप गुरुचरित्र, कृपा हो, राहिली तो गुरुचरित्र इंग्लिश मध्ये वाचतो पूर्ण, हो का आणि त्याचा अर्थ करून माझ्या आईला समजवतो तिथे बसल्या बसल्या बापरे पूर्ण. हो किती कमाल आहे त्याला हो, तर खूप पुण्य मिळणार आहे खूप खूप गुणी करतो मुलगा तो. आहे हो हो, खूप चांगला आहे तो. आणि आम्हाला तर मुलाचं ते आमचं तर खूप पटतं, म्हणजे मावशी भाच्या हो हो आम्ही सगळे स्वामींच्या गोष्टी करतो सगळं. तोही अरे सांगतो त्याचे अनुभव, मी इथून सांगते. मी अरे त्याला काही झालं याचं वाटलं तर तो मला सांगतो याचं काय करू, अरे तर मग मी सगळं सांगत असते त्याला. खूप असं. छान खूप छान मी शेअर करते हं, ताई हो 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 हो, श्री नक्की. हो स्वामी हो समर्थ ताई हो, श्री स्वामी की समर्थ. असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.